नवनाथ भक्तिसार अध्याय 12। श्री गणेशाय नमः। जय जी भगवंता पाळक नरारीच्या सुता नरहरी रूपा कंदरपताता अवतारानंत मिरविशी तरी आता पुढे ग्रंथ बोलवी बरवे रसभरित मागिले अध्यायी मचरनाथ श्रीराज्यात पैगेला उपरी जालिंदराचा जन्म यज्ञकुंडी उत्तमोत्तम उपरी पश्चातापे करून पर्वत दरीत रिगाला तेथे प्रगटुनी ज्वाळामाळी तो परम स्नेहाते न्याळी अंकी घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली आहे इतुकी कथा श्रोती पूर्वाध्यायी संपली होती। आता पुढे अवधाना प्रति श्रवणार्थी मिरवावी। असो महाराज द्विमर्दुन सकळ जन्माची कथा सांगून उपरी बोले कामना मनी कोणती बाळा ती सांग। एरी म्हणे ती महाराजा कामना रहित मन माझे आहे परी तात गुज सकळ जानशी तू ताता। या नरदेहाची झाली प्राप्ती तरी सार्थक उपी माझ्या हाती नाही तरी झाले तैसे जाती ऐसे न करी महाराजा। जैसा उदक कुंभ संचार येते तो मळ उसके जेथे तेथे तर परी तयाचा विस्तार माहिते काही एक मिरवेना तरी व्यर्थ जन्मुनी मरण की लोहकाराचे बाते वरुण की भांडाईत ग्रंथिका रचून व्यर्थ सीन वृषवाते तरी आता ऐकत आता मिरवेला ईशा पूर्ववार्ता ती लोकी भुवना माझी सत्ता चिरंजीव संपादी। लोक म्हणती जालिंदर झाला परी मेला नाही ऐकिला ऐसे करुणी आदे आला जगी मिरविजे ताता। ऐसे ऐकुनी ज्वलन मोळी तुकवुनी डोलवे मान म्हणे बाळाचे धन्य ज्ञान वया समान नसे की। मग त्वरे दे तो द्विमर्दुन जालिंदराशी स्कंदी वाहून अनुसय आनंदना स्थानी त्वरे जाऊन पोहोचला। तव त्या महाराजा त्रिनंदनास अग्निशी पाहुनी झाला हर्ष मग पुढे होणे व्यवहारास आरंगिले सुप्रेमे म्हणे महाराजा मम दैवता तेजपुंजा जेवी सविता कवन कामना वेदली चित्ता। येथे आलासी महाराजा मजाळ शावरी ओग ओगिला गंगोदकी चांग की चक्षुता धेनू लागुनी माग पाय पान करी दसे की तमाचे होता वेष्टन अर्क दिवटाला होऊन की मृत्यू समय पियुषपान पियुषची करवी आग्रहे देवी ते झाले परी गंगा उगली अळशावरी मग बैसुनी निकट शेजारी वर्तमान पुसत असे परी महाराजा द्विमर्दुन हा कोणाचा आहे नंदन एरी म्हणे पंचवान शिवदेवीचा असे की शिवदेवीचा काम श्रेष्ठ म्या दाहिला हे बोलती स्पष्ट परी जठी रक्षिला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा। मग बृहद्रवाच्या यज्ञकुंडात प्रगट केले आदि हाते तस्मात महाराजा तुमचा सुत तूच आता संगोपी तरी याते अनुग्रह देऊन जगी मिरविजय सनातपणे हा चिरंजीव असो शिवकामनी मृत्यू कदा न पावो। प्रथम दशक रेत आईला मग जठी त्यावरी जन्मला तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीव असो। जैसा लाभल्या रस पियुष त्या उपरी संजीवनी साह्य त्यास मग तो निर्भय यमपदास यमापाशी मिरवेल की वृत शर्करीचा पडता मिठी नको कोण म्हणेल या कडवटी का चंद्रार्काची झाली वेटी उजळ काही दिसेना देवी शिव काम माझे जठर ऐक्य झाली श्रेष्ठाकार त्यात नारायण नवसंचार अंतरिक्ष संचारला याही उपरांतिका ऐका परी मौजी विराजल्या स्वामी करी मग ते महात्म्य कवना परी जगा माझी काय वर्णावे आधी सुवर्ण 16 मी त्यावरी सुंगले हिमकर्णी
जडित नवरत्न सुडाळ कोंदणी ते कोण लेऊ म्हणेना की आधीच सुगंध मलायगार मृद मंद झाला असे त्यावरी शृंगार नि सुंदर कोण उठी घेईना तस्मात ऐसा झाल्या गोष्टी वरद करी तवगा तपोजेठी मग जालेंदर महिपाटी कीर्ती सूर्य मिरवेला परे ते पावक रसाळ वचन वर्ष ते झाले अमृतधन तेने दत्तचा काम मन तुष्ट झाले शरीरी मग म्हणे महाराजा पूर्वीन आताची काम तुझा परी 12 वर्ष विजय ध्वजा मजपाशी ठेवी हा अवश्य म्हणून ज्वाळामळी म्हणे रक्षणे आपणा जवळी परी मज देखता हस्त मोळी वरजास्ती मिरवावा मग तो सुपात्रा त्रिनंदन अंकी घेत जालिंदर रत्न सकळ कळा ते सांगून विकल्पा ते निर्वितसे पाव कृपेची सदन न्याहाळी वरदास्त स्पर्शिता मोळी करणी उपिता मंत्रावळी अज्ञान काजळी भिडलेसे परी मंत्राक्षर अब्दुदाकार पूर्ण संचरता कर्णपात्र मग ती मही पिके विचित्र ब्रह्मपणे मिरवेले मग ताताची ताता अनुपम चराचरादी स्थावर जंगम ऐक रूपे मना सनातन ब्रह्म प्राप्ती मिरवली ऐसा झालिया स्वतंत्र विचार मग करुणी दत्ताशी नमस्कार महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे मिरवला मग दत्तात्रेयाने जालेंदर विराजले पर्वतगिरीवर मग प्रेमे अभ्यासी चमत्कार दृश्य कळतील मग सवे घेऊन जालेंदराशी नित्य गमन करी महिषी स्नान करुणी भागीरथीशी विश्वेश्वराशी नमताती तेतून भोजन पांचळेश्वरी भिक्षा मागावी कोल्हापुरी निद्रा जयाची मातापुरी माहुरगड म्हणताती असो 12 वर्षात नानाश्राय सहित घेत प्रवीण करी बाळ समर्थ विद्या भांडार बारोनिया जालेंदराचे दास्य पाहून घडी आल्हादी पावे मन सकळ विद्येचे रान तया लागी भूषणा दे वातास्रादी जलदास्र अग्न्यास्र धूम्रास्र वाताकर्षण कामास्र पर्वतास्र निवेदिले वज्रास्र आणि वासव शक्ती नागास्र प्राणाहुती खगेदास्र प्रताप शक्ती मोहनास्र सांगितले निर्वाणास्रादी संजीवनी रुद्रास्र आणि प्रयाग्नी विरक्तास्र कामासनी मोहनास्र सांगितले दानवास्र देवास्र पूर्णतम काळास्र मिरुषी यमादम स्तवनास्रादी उत्तम जिंकू शके ब्रह्मांड कार्तिकास्र ब्रह्मास्र विभक्तास्र जारणास्र शापास्र आणि मरणास्र शरास्रादी शिकविले बाई ऐसा 12 वर्षात सगळा श्री प्रवण केला नाथ आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिल्या रसायनादी किमयगार वेद व्याकरणादी निपुण शास्त्र नाटके संगीतकार जे पर राधवा ते लाजवी ज्योतिष सायक शरसंधान लोकशास्त्री झाला प्रवीण कामुक दंड गुण ओढन शरशास्त्र पैकेला जल तरणादी चातुर्य कविता बौद्धिक रत्न लक्षण सहिता ब्रह्मज्ञानादी निपुण अर्था बोले तैसा चालत असे ऐसा रसाळ कळाकुसरी सिद्धेचा पूर्ण भांडारी करुणे निका परीक्षे परी जगा माझी मिरेला या परी झालिया पूर्णपण पुढे दैवते आराधुना वरोपोपया कारणे जालेंदरा उतरली मग तो स्तवनी वैश्वानर पुढे केला तयाचा सकुमार प्रत्यक्ष होता जालेंदर सिद्धविद्येशी दाखविले पाहुणे विद्या अपार रत्न मान तुकवी द्विमर्दुन धन्य धन्य हा त्रिनंदन वारंवार म्हणतसे
यावरता त्रिसुत म्हणे महाराजा ऐक मात पूर्णपणे जालेंद्रनाथ सद्विद्येस पै झाला परी ऐक वचन एक उरले आराधना दैवत करून द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा परे सकळ दैवताशी नेऊन भेटवे जालेंद्राशी बोल स्वीकारुनी पूर्ण तापसी बैसवावे महाराजा मग अवश्य म्हणून वैश्वानर स्कंदी वाहिला जालेंदर भुवन त्रयनी समग्र फिरून या ओळखी दैवते असो ती स्थाने दैवत नामे सांगता वैखरी सुमाधमे तरी दुबार कथा ग्रंथ महात्म्य पडत आहे महाराजा पूर्वी मच्छिंद्राचे कारणे निरोपिली स्थाने दैवते नामी नागपत्र्या स्वस्थाने सूर्यकुंड उपदिशिले जे जे मच्छिंद्रे केले साधन सकळ दैवते प्रसन्न ते दाविले द्विमर्दुने वरा लागी ओपिले 52 विराधी जळ देवता पाताळ भुवनी स्वर्गनाथा तितुक्या करुणी प्राण पाता वरा लागी ओपिले परी दैवते वर देऊन त्याशी सांगती झाली पूर्ण तपाशी तेने पावेल सकळ सिद्धीशी आयशे सकळ वल्ले ती ते ऐकून द्विमर्दन पाहता झाला बद्रिकावन तेथे 12 वर्षे नेम करून तपा लागी बैसेला लोह कंटकी चरणांगुष्ट वाताग्रहण आहार पुष्ट मुखी रामनाम पाठ ब्रह्मदृष्टी मिरविले तसे तव ते आचाट तप पाहून दैवते तुकविती झाली माना पुलाले हानी आरोन करून आली तयाठाया ब्रह्म विष्णू महेश्वर आणि दैवते आली अपार तया तप शांत करुणी साचार स्थानी गेली आपुल्या बद्रिकानाथ तिने उभयंता सुतामित आपुल्या जवळी त्रिरात्र ठेवून या घेतलेसे ठेविले परी भविष्य कथून सांगता झाला पंचानन सत्य लोकाते ब्रह्मबोन तेथे वर्तले विपरीत म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्ष दिव्यमूर्ती रेखिली असे शृंगारी जेचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र केश कुरुळ आकाश मंद्र वेष्टिताये पाताकी या परिपूर्व अनिक युक्ती शृंगार रेखिली हेमयुक्ती ते मुक्त न वाटे नक्षत्रपाती शृंगाराते मिरवले अपार रत्नी आगळा स्कंद विष्टी बहु रसाळा ती भुवनी रत्नकिळा नक्षत्रासम मिरविली कंचुकी वेष्टन दाट करुणी त्यात कुंदूक समान इंदू धरणी कुच विराती हृदयस्थानी चिरपदराते मिरविते पै हटिके ते कटाकृती जाणू कर्दळी स्तंभ नीती सरळ पोटऱ्या चरण स्थिती गजगामिनी मिरविते 80 तनया पाहता दृष्टी तो कामोदेला सहज फुटी मग विधी नोहे तो अविधी परमेष्टी कुबुद्धी ते संचरला ते काम बळे उन्मत कुमारिके मागे लागत धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते दवा वात चक्र सबळ नेट बुंद पावला महिपाट परी हिमाद्रीचे वनी आचाट द्विगज एक निर्लासे निजला परी कर्णरंध्रात येऊनी पडले बिंदुरेत त्यात रेताचे जीव व्यक्त प्रबोध नारायण संचरला परी त्या ते लोटले बहुत दिन झाले चतुर वृत्ती योग प्रमाण द्विजा लागी नाही मरण चिरंजीव असती ते अष्ट दिशा अष्ट दिग्गज मही दीप्ती ते महाराज त्यातील एक हो तेजपुंज निजला आहे महाराजा बुद्धी प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देस्त त्या दिग्गजाच्या कर्णरंध्रात सुशोभित आहे की बाल तनु बालार्क किरणी परिते पाहावी निज नयनी तो जालेंदरे शिष्य करोनी मै लागी मिरवावे
कर्णोदय त्याचा झाला जन्म, म्हणून कानिप नाम त्याला. ऐसे ऐकुनी शिववचनाला वैश्वानर बोलत असे. म्हणे महाराजा फार बर्वे, आपण वदला तितुके अपूर्व. परी गज केवी विदारावा, मालागी दाखवा. जैशी उदया निली गोष्टी तैशी दाखवा. प्रत्यक्ष दृष्टी सूर्य जयद्रथ पाठपोटी मिरवावी महाराजा. फार बर्वे उत्तम झाले एकटे मही, ममतानुले त्याते पृष्टी रक्षक भले. निर्माण केले महाराजा, तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमारा म्हणा. त्रिवर्गादी चालिले त्रिवर्गाचे तेजाद्भूत दिशा व्यापुनी शिरले गणात. जेवी चंद्र सूर्याचे तेजात अग्निसंचरे तिसरा. की एक रुद्र एक विष्णू तिजा उदेला काम तनू. की चंद्रावळी द्रोणाचळ धनु मंद्राचळ तिसरा पै. की एक शुक्र एक बृहस्पती त्यात कचेश्वर मूर्ती. की अमृत संजीवनीची युक्ती तिसरा मर मिरविला. की एक परिस एक चिंतामणी तिसरा निघतो प्रताप खाने. ऐशे त्रिवर्ग हिमाद्री स्थाने प्रवेश करीते पै झाले. तो पैल हिमाद्री पर्वत दिशे शेवटी द्विगज मूर्ती. महाविक्राळ स्थूळ वटशक्ती पर्वत सम देखिला. देखाताची समाचार म्हणे हा गज प्रतापी तीव्र कदान हे महिस्थिर. माजविल समारंग नाशी. तरी तयाची कैशी युक्ती करावी न राहे स्थिरत्वगती. मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते. हे महाराजा उमावर माझिया मस्तकी वरद कर. आत्री सुते दिला थोर त्याचा चमत्कार पाहता. ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणे तोही हिस्सावेल शूलपाणी. मग या गजाची अपार करणे कोटवरी उरे महाराजा. प्रळय काळ प्रताप शमे तोही शांतवेल उत्तम उत्तमे. ते दिग्गज तीव्रता प्रकाम कोठे असेल महाराजा. वात गती चक्र रहाटी तेही कुंठित होईल जिटी. मग मित्र स्कंदन भवपोटी स्थिर कैसा होईना. तन्याय ब्रह्मांड जिगता पावे हा गज काना स्थिरता. तरी महाराजा चमत्कार आता निदृष्टीने विलोका. मग कक्षे माझी भस्मजोळी करत जनी चिमुटी ओळी. मोहनास्त्र तरुण काळी जपता झाला महाराजा. मोहनास्त्रा मागे पवित्र प्रेरिता झाला स्पर्शास्त्र. जपोनिया शुद्ध मंत्र भस्म चिमुटी सोडित असे. तव ते अस्त्र होता व्यक्त तीव्रपणी गज झाला शांत. या परी मही चरण चतुर्थ दृश्य व्यक्त झाले तो. मग म्हणे शिवाशी ताता सहित येथेची असावे स्वस्थ चित्त. मी त्या पाशी जाऊन त्वरित खाणी पाहते आणि तो. ऐसे ऐकता वागुत्तर अवश्य म्हणे श्री शंकर. मग तो तेथून जालिंदर गजापाशी पातला. परे मोहनास्त्र प्रताप तरणी सर्व अंगे गज झाला शांत. निकट जाऊन तयाचे त्वरित आदरोक्ती बोलत असे. म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझ समान. तुझे करणे दिव्य रत्न महासिद्धीने निर्मिले. हाक मारुनी बोले त्याते म्हणे प्रबोध नारायण समर्थ. गज करणे होऊन व्यक्त अवतार दीक्षा मिरविशी. तरी आता झडकरी बाहेर सोडून ये बाहेरी. तू ते नाम या देहा परी कर्णकानी पास साजत असे. ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती म्हणून नाम तुझ प्रती. तू तव कानिपा सर्वज्ञ मूर्ती दृश्यमान होई का. ऐकून जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदना.
हे महाराजा रघु गुण निदान स्थिरासा मैते मग त्वरे येऊन कर्णद्वारी दृष्टी पाये ब्रह्मचारी सहज करुणी उभय करी नमस्कारी प्रेमाने 16 वर्ष वयमान बाळतनु दीप्यमान तयाचे तेजे सकळ कानन तेजा माझी डवरले मग जालिंदरे देऊनी आस्त खाली उतरिला कर्णसुत स्कंदी वाहुनी प्रेम शिवापाशी पातला स्कंदीचा उतरून ठेवी मईवरती मने काने पा सर्वज्ञ मूर्ती नमस्कारी वराशी वीर्यवंता महाराजा त्या ते नमोनी जनका समवेत द्विमर्दुनी आजितात त्यात ते नमस्कारोनी त्वरित श्रीवंत होईका मग शिवाशी करुणी नमस्कार उपरी नमिला वैश्वानर त्यावनी प्रीती अति थोर जालिंदर नमितसे परे अत्यंत स्नेहभरित शिवे कुरवाळिले सप्रेम हस्ती आपुले अंकी बाळमूर्ती कर्णकानिपा वैशिला परम प्रिय अति लालन घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोले वचन बाळा देई अनुग्रह तव अनुग्रह झाल्या पाठी मोडेल अज्ञानपणाची राहाटी सकळ अर्थ विजय पोटी कर्णकानिपा मिरवेल जैसा होता अर्कोदय अंधकार पावेल विलय तैप सकळ जनाचे हे व्यवसाय तन्याये बाळा करावे की द्रव्य वसता गृही भरती मग सकळ व्यवसाय तया सुसती तन्याय कृपामूर्ती बाळा लागी करावे ऐसे ऐकोनी आदिनाथ वचन जालिंदर तोतुक विमान मग तेची घडी किया मंडन संकल्पात आव्हानी तन मन धन काया वाचा त्याग केला दुर्गुणाचा तो संकल्प निसंकल्प साचा गुरुराज वंदिला मग वरदहस्त स्पर्शोनी मोळी चंद्रमोळी कर्णी ओपिली मंत्रावळी तेने सकळा ज्ञान काजळी पिटून गेली तात्काळ जैसा सदनी लाविता दीप तीव्र तमाचा होई लोप तेवी मित्र बीज माप ज्ञान कंदर्प नुटिका व्यक्ता व्यक्त सकळ बास पूर्ण झाला विजय पनास मग चराचरी माझाची वास एक रूपे वर्ततसे ब्रह्मदृष्टी संकलित खून दृश्य गुरु मुखे करुणा ते हरी रुद्र ब्रह्मरूप चैतन्य एक रूपे मिरविले आसो आईशी होता राठी मग उठले ते चतुर्थ जेटी पदी चालता महिपाटी बद्रिकाश्रमी पातले मग सो वचनी द्विमर्दुन युक्ती सांगे जालिंदरा कारण बारे जैसा का दत्त वचन कानी पाते संपादी ऐसे सांगूनी व युक्ती अदृश्य झाला दाक मूर्ती परी सदृश्यपणे उमापती षण्मास त्याते मिरविला परी षण्मासादी माझारी दत्तकृपेची विद्याल हरी साठवून कानिपांतरी केला भांडारी विद्येचा सकळ आश्री केला प्रवीण परिसंजीवनी अति दैदिप्यमान आणि दुसरे वाताकर्षण जालिंदरे रक्षिले असे म्हणाल करुणी रक्षण सांगितले सकळ विद्येचे कारण तरी तुकेची रक्षवाया संशय कोण जालिंदरा उदयला हो तरी संशयाचे कारण गजकर्णी झाला जन्म तया स्थानीचा उत्तम गुण उभयंताचा मिरवेल दांभिक बुद्धी संस्कार पाहून जालिंदर वाताकर्षण संजीवनी मंत्र अस्त्रभिन्न रक्षिले परे सकळ आश्री झाला निपुण मग बोलता झाला मारमना अस्त्र देवता करुणी प्रसन्न कानी पाते देईका मग स्तवनास्त्र जपुनी वरती बोलविले सकळ दैवती इंद्र वरुण अश्विनी सहित महिलागी उतरले दानव मानव प्रतापवंत अतळ वितळ पाताळ जे विख्यात
नवनाग कुळे वंशात ते पातले ते ठाया चंद्र सूर्य गणगंधर्व यक्ष किन्नर आले सर्व विष्णू सहित कामोद्धव मैलागी उतरले खगेंद्रा सहित पल्लवगमयिता झाला दशरथी रामा अवतार दक्ष विष्णू दश अवतारी मिरविला 52 वीर जळ देवता शंखी निरंकिनी किलोतळे सहित अष्टभैरव गण पाताळनाथ गजानन मिरविला ऐशे देवता वर्णुकिती मृत्युलोकी पूर्ण विख्याती 33 कोटी संख्या बोलती दृश्य झाले तितुके आसो ऐशा समुच्चय करून त्याशी जालिंदर करी नमन गुंदाजळी सर्व जोडून बोलता झाला तक्षणी मने महाराजा कृपामूर्ती कानिफा मिरविला सद्विद्ये प्रती ते योग देऊनी निगोती कार्यालागी वर्तावे ऐसे ऐकुनी तयाचे वचन दैवते बोलती सकळ जाण तुझा मावर प्रधान सद्विद्येशी दिदले परी कवनार्थी श्री पावकाच्या मोहाप्रती आणि या त्रिसूत तुम्हा प्रती विद्याला नाथ झालासे ऐसे उभयंता बिडे करून तुम्हाशी दिले वर प्रधान परी तुझे पुढे आणि का कारण वर मिरवत नाही जी ते तून तुम्ही पुढती शिष्य सकळ गमनित मिती तितक्याशी सद्विद्ये प्रती वर किती ओपावाओ बरे म्हणाल तरी वाईट परिवर्ण उपो आम्ही स्पष्ट मानाल तैसे महाश्रेष्ठ दुःख देई आपुल्या ऐसे म्हणून यमाने आणि बैसते झाले तक्षणी ते जालिंदर दृष्टी पाहुणे परमचित्ती क्षोभाला म्हणे महाराजा नादर करुणे जाता स्थानावर परी माझा चमत्कार दृष्टी पाहावा मग करी कवळुनी भस्माचे मोठी वाताकर्षण वातास्र प्रेरिता झाला जेठी तेने करुणे नभापोटे प्रेरक झाले वातास्र ते वातास्र अति तीव्र प्रगट होता वातचक्र ते सकळ विमाने नभावर भ्रमण करीती वाताने ते पाहुनी गंधर्वनाथ गुणी गांडीव चढिता सिद्ध आदी देव सुरवर आदी समस्त सज्ज केले सायके मग नानाश्रे जपुनी युक्ती शर सोडिती नाथावरती ते पाहुनी जालिंदर जती निवारण करी सर्वाचे पर्वतास्त्र गंधर्वास्त्र प्रेरित वज्रास्त्र प्रेरित अमरपती यक्ष अग्निआस्त्रादी सोडिती जलदास्त्र वरुण तो धूम्रास्त्र अश्विनी देव नागास्त्र प्रेरित सकळ दानव ऐशे अस्त्रे बहुत गौरव बहुतानी ती निर्मिली परी हरी आणि हार दृष्टी पाहती चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निदृष्टीने पाहू की ऐसे आश्रे प्रेरिता बहुत ते पाहुनी जालिंद्रनाथ मग सकळ अस्त्रावरी मोहनास्त्र योजिता झाला महाराजा ते मोहनास्त्र अंतरी प्रवेशून करी प्रताप बाहेरी जालिंदरा ते अवलोकन करी नमुनी जात अस्त्र ते ऐसे अस्त्र सकळ आले परी जालिंदरा नमुने गेले परी पर्वतास्त्रे युक्त केले निवटविले वातास्त्र ते मग विमानाने ओनी स्थिर स्वर्गी स्थिर समूळ आटले वाताचक्र मग एका बोलती उत्तर कैसा विचार करावा जी जी आश्रे प्रेरितो आपण ती आश्रे जाती नमुन तरी आता शस्त्रे घेऊन मै लागी उतरावे तीव्र शस्त्र गाते करून द्वंद्व मुक्काते करावे हरण मग तयाचा घेऊन प्राण स्वर्गाशी वाशी करावा तो ऐसे मानले सर्व चित्ती मान उतरली महीवरती मग मृदुल फलश अंकुश शक्ती घेऊन या धावले त्रिशूळ खडक भाले तोमर परम मुरस पाडू कट्यार गदा चक्र बरवी यंत्र दारुकादी उभवले
गुप्ती भाले सैलता ईशी शस्त्रे किती वर्णिता असंख्य रूपी प्राणरहिता घेवया धावले ते पाहुणे जालिंदर सोडिता झाला कामिनी अस्त्रावरी पवित्र कामास्त्र पेरिले कामिनी अस्त्र प्रगट होता अगणित स्त्रिया तेज भरिता उदय पाहुनी कामवार्ता दर्शविती देवासी परी त्या स्त्रिया कैशा रंबेहून सद्गुण ऐशा भ्रुकुटी सायक नेत्रकटाक्षा शर सोडिती कामाचे त्या मागे कामशास्त्र सर्व हृदयी निगुणी पवित्र तेने लंपट होऊन पवित्र युद्धा लागी उसळले मग एकमेकाच्या ध्यानी लागून करती नम्र विनयनी तव त्या पळती रानुराणी देही धावती त्या मागे परे बद्रिकाश्रमे बहु बद्रिका तरू त्या ते वर्णिता नसे पारू की वाट दावी कटक पारू तया माझी रिगाल्या तव त्या कामिनी कटकवनी बद्रिक तरू ते जाती वेदुनी देवये तरू कवळोनी वृक्षावरी वेदिदी एक वृक्षावरी एकावरी तैसे एक वेदले तयावरी निकट जाऊनी विनंती करी रुशवय म्हणूनी सकळ वृक्ष गेले वेदोनी ते पाहुनी जालिंदर नंदन मग स्पर्शास्त्र मंत्र जपून भस्माची मुठी सोडित असे स्पर्शास्त्र प्रगट होता सकळ कामिनीशी झाली प्रेरकता ते पाहुनी कामिनी तत्वता उड्या सोडिती मैते तयाच्या मागे देव भले उड्या सोडिती आती वाहिले परिस्पर्शास्त्रे पद धरिले तरुशाखे कवळोने मग खाली मोळी वरती पद मध्येचे झोंबती देवरुंद मुकुट महिते पडून वृंद कबरी मोबोळी येलावे जैशी सुग्रीव पक्षाची घरे तरुशी लोंबती दिसती अपार की दिन उददी शाखेवर वटकोकिळा झुंबती तान्याय तरोवरती देव प्राटे जोंबकळे घेती ते पाहुणे उमापती रमापती हास्य करती गदगदा म्हणती बरवी झाली मौज ऐसा मिळाला नाही भोजन मिरविता सकळ ज्ञान काज बरवे जाणून घेतले मग स्त्रिया तळवटी काम करिता झाल्या शेवटी सकळाचे चिर फेडून करपुटी नग्न शरीरी मिरवले सकळ वस्त्रे जालिंदरापाशी स्त्रिया आणून करती राशी मग जालिंदर कानी पाशी हळूच कोणे सांगत असे देव सकळ झाले नग्न त्या ते नेसवून वसन मग तो कानिपा घेऊन वसन त्याचे त्याशी नेसवी तसे निसविता देव बोलत आहो गुरुची करणी विपरीत विध्वंशिले असे सर्वस्त योगायोग दिसेना ज्याची ब्रह्मांडावरी कीर्ती ते तरू लागे कैसे लोंबती ऐसे म्हणून त्या प्रवृत्ती वसना लागी परिधानी मने महाराजा गुरुशी चोरून तुम्हा परिधानी तो गुप्त वसन तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरु ते वसन नेसल्या उपरी पाय वंदी उभय करी भाळ ठेवून चरणावरी आणि जात पुढारा मग कानिपाची नेत्र भक्ती पाहुनी तुष्टले देवचित्ती मग प्रसन्न होनी वरदस्ती वर ओपिते कृपेने मनी करुणी दृढ विचार विना दिदल्या वाचुनीवर सोडणार नाही जालेंदर कृत निश्चय असे ऐसा निश्चय करुणी चित्ते प्रसन्न चित्ते वर ओपिती जे जे अस्त्र असेल त्याची शक्ती आम्ही मिरवू निश्चय मग सकळ देऊनी वरद प्रदान कानिपा केला वरदान ते ऐकुनी पावकनंदन विभक्तास्त्र सोडित असे विभक्तास्त्र होता प्राप्त सकळ देव झाले मुक्त सावरुनी स्वभूषणाते नाथापाशी पातले मग सर्वत्र करुणी नमस्कार म्हणती तव सुता दिल्लावर
सकळ स्त्रिया साक्षात्कार आम्ही मिरवून जांगे उपरी बोले जालिंद्रनाथ पुढे करीन साबरी कवित्व त्याचे साह्य तुम्ही समस्त कृपा करून असावे मग अवश्य म्हणून वचन देती साह्य असो तव कविती ऐसे बोलून स्वस्थाना जाती विवन रूढ होण्या यावरी रमावर आणि उमावर कानी पाणी जालिंदर बद्रिकाश्रमी होऊन स्थिर 3 रात्र राहिले तेथील स्वाददुंडी सुद्धा पुढे सांगेल यथास्थित नरदेवंशी नाम त्याचे मालू ऐसे वत्ताती स्वस्ती श्री भक्ती कथाधार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशुद्ध भाविक चतुर 12वा अध्याय गोड पुंडलिका वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।